ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत पैठणचे शिवसेनेचे आमदार विलासबापू भुमरे आहेत। बापू, आज उद्धव ठाकरे यांचा दौरा होता पैठणमध्ये, नांदर गावाला त्यांनी भेटही दिली। त्यांनी शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले त्या संदर्भात शेतकऱ्यांसोबत चर्चा केली, परंतु चर्चा करताना त्यांनी पुन्हा तुमचा उल्लेख केला। अगोदर राज ठाकरे बोलले होते, आता ते बोललेत की तुम्ही 20,000 मते बाहेरून आले आणि निवडून आले आणि आमचा कॅन्डिडेट पडला। मला वाटतं उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना कधी पैठण मतदारसंघाची त्यांना आठवण या ठिकाणी आली नाही। या राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, कृषी मंत्री असतील, या ठिकाणी पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये पैठण तालुक्यात जवळपास 101 कोटी रुपये हे अतिवृष्टीचे आलेले आणि ते शेतकऱ्याच्या खात्यात देखील टाकण्याचं काम प्रशासन त्या ठिकाणी करते। मला वाटतं त्यांनी 20,000च्या मतदानाचा पुन्हा उल्लेख त्या ठिकाणी केला। 20,000 मतदान मी अनेक वेळेस त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे का जे पैठण शहरामध्ये मतदारसंघात जे लोक वास्तव्य करतात पण नोकरीनिमित्त काही कामानिमित्त ते बाहेर गेले, ते मतदान यादीमध्ये जे नावं होते, तर आपण त्या लोकांना विनंती केली का आपण येऊन आपला मतदानाचा हक्क विधानसभेमध्ये बजावा। आणि 20,000पेक्षा अधिकचे लोक जास्त बाहेर आहे, पण ते प्रॉपर रहिवासी या मतदारसंघातले, पण ते वास्तव्य नोकरीनिमित्त बाहेर करतात। पण यांना मला असं वाटतं का यांच्या डोक्यावर कुठेतरी परिणाम झालेला आहे, कारण की मी याचा खुलासा अनेक वेळेस केलेला आहे, पण वारंवार ते 20,000च काढते। यांना आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे, अगोदर राज्य सरकारला ती म्हणायचे निवडणुका घ्या, आता निवडणुका जाहीर झाल्या तर आता म्हणते मतदान यादीमध्ये घोळे, म्हणजे यांना कुठेतरी यांचा पराभव त्या ठिकाणी दिसतोय। कारण की आज या ठिकाणी आपण बघतात उद्धवसाहेब नांदर या गावात आले होते, पण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण अनेक वेळेस त्यांना विनंती केली का पैठण विधानसभामध्ये आपली तारीख द्या, आपला वेळ द्या। संत ज्ञानेश्वर उद्यानाचा DPR अनेक वेळेस त्यांच्याकडे आम्ही तारीख मागितली, त्या DPRसाठी सादरीकरणासाठी त्यावेळेस मुख्यमंत्री असताना त्यांनी वेळ दिला नाही। ब्रह्मगव्हाण उपसा सिंचनसारखी योजना होती, त्याच्या मिटिंगसाठी वेळ द्या, त्यावेळेस देखील त्यांनी वेळ दिला नाही। ना आता पैठण विधानसभा मतदारसंघाची त्यांना आठवण येते, कारण की यांनी ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस यांचं लक्ष हे राज्यावरती नव्हतं, त्यावेळेस यांनी घरी बसून ऑनलाईन मिटिंगा केल्या। आणि या ठिकाणी आज हे महायुतीचं सरकार अतिशय चांगलं काम करते, हे शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे। या ठिकाणी महाविकास आघाडी हे फक्त आता स्टंटबाजी करतायत, दुसरं कुठले कारण नाही। तुम्हाला म्हणायचं राजकीय दौरा आहे फक्त? हा राजकीय दौरा आहे। जिल्हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आल्या, आता कुठल्या माध्यमातून लोकांपर्यंत यांना जायला नाक नाही, म्हणून आता हे पूर परिस्थिती असेल अतिवृष्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांपर्यंत जाते। यांनी काय मदत केली लोकांना? आज या ठिकाणी ज्यावेळेस राजापूरसारख्या ठिकाणी गोरडे परिवार त्या ठिकाणी कळवलं होतं का उद्धवसाहेब भेटायला येणार आहे, त्या कुटुंबाला आर्थिक मदत करणार आहे, 1 रुपयाची देखील आर्थिक मदत त्या ठिकाणी केली नाही। एकनाथ शिंदे साहेबांचा आम्हाला आदेश आला, त्या ठिकाणी शिवसैनिकांनी त्या ठिकाणी 1 लाखाची त्या ठिकाणी मदत केली। उद्धवसाहेबांनी फक्त घोषणा केल्या, कुठल्या शेतकऱ्याला आतापर्यंत मदत नाही केली। नगरपंचायत नगर परिषद इलेक्शन आहे, ताकद दाखवणार आहे तुमची? हे बघा, ज्या स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे, नगर परिषद असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, ह्या एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आहे। आणि पैठण विधानसभा मतदारसंघ हा गेले 25-30 वर्षापासून भुमरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतो। येणाऱ्या आगामी निवडणुकीत बाळासाहेबांच्या विचाराचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा भगवा डोलाने फडकल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच होते पैठणचे आमदार विलासबापू भुमरे। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।